ठरलं तर मग या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागामध्ये सायली आता औक्षण करते आणि अर्जुनला छानपैकी पेढा भरवते. अर्जुन सायलीने औक्षण केलेलं छान एन्जॉय करत असतो आणि सगळेच जण हे पाहत असतात. सायलीला मात्र आता खूप आनंद होत असतो. त्याच वेळेला सायली आता अर्जुनसाठी जे गिफ्ट आणलेलं आहे ते गिफ्ट आणण्यासाठी जाते. तोपर्यंत इकडे आता प्रिया मात्र सांगत असते की काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे मीच खरी तन्वी आहे हे मला या रविराज किल्लेदारला पटवून द्यायला पाहिजे. म्हणून ती दार उघडते आणि बाबा बाबा ॲक्सिडेंट, मला वाचवा, बाबा बाबा ॲक्सिडेंट, मला वाचवा असं म्हणत ती आता बेडवरती येऊन झोपते आणि झोपेत असल्याचं नाटक करत ओरडायला लागते. आता आवाज ऐकल्यामुळे सगळेच जण धावत येतात. तन्वी बाळा काय झालं, तन्वी बाळा काय झालं असं म्हणत रविराज तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. प्रिया नाटक करत म्हणते बाबा बाबा ॲक्सिडेंट, बाबा ॲक्सिडेंट, आई बाबा असं म्हणत मुद्दाम ओरडायला लागते. नागराज विचार करतो काय नाटक आहे काय हिचं नक्की असा विचार करत. आता मात्र इकडे रविराज म्हणतात तन्वी उठ ना. याच्यावरती उठण्याचं नाटक करत प्रिया म्हणते बाबा मी एक स्वप्न बघितलं, म्हणजे ना त्या स्वप्नामध्ये आपण कारमधून चाललेलो आणि ना आपला ॲक्सिडेंट झाला बाबा, मला खूप भीती वाटते. यावरती नागराज म्हणतात दादा बघितलंस का, म्हणजे पोरीला त्या दिवशीचं सगळं आठवतंय आणि त्याचाच तिने धसका घेतलेला आहे. यावर प्रिया नाटक करत म्हणते हो, मला आश्रमात असताना दरवर्षी असं स्वप्न पडायचं आणि मला खूप त्रास व्हायचा बाबा. मग आता रविराज पाणी प्यायला देतात आणि म्हणतात शांत बस बरं. हे बघ नागराज, तू आपले डॉक्टर आहेत ना त्यांना बोलवून घे आणि बघूया आपण चेकअप करून. यावरती प्रिया म्हणते नाही नाही, आता मला ठीक वाटतंय, म्हणजे मगाशी एकदम भीती वाटली पण आता ठीक वाटते. मला आश्रमातनं नेहमी या दिवसाला अशी स्वप्न पडायची, पण सगळेजण माझी खिल्ली उडवायचे, म्हणजे मधुभाऊ तर माझ्यावरती हसायचे आणि हे कसलं स्वप्न असं म्हणून मला खूप हसायचे. यावरती सुमन म्हणते भाऊजी बघितलंत ना, पोरगी पार वाळली हो, म्हणजे एका स्वप्नामध्ये पोरीचा चेहरा पार उतरला. यावरती रविराज म्हणतात याच्यावरती आपण एक उपाय करूया. हे बघ तू काय कर माहिती आहे का, आज ना जरा विपुलसोबत कुठेतरी बाहेर जा, विपुलसोबत बाहेर गेलीस की तुला जर बरं वाटेल. प्रिया विचार करते कुठून हे केलं नाटक सगळं आणि त्या विपुलच्या सोबत जायला लागणार, हे सगळं नाटक माझ्याच अंगाशी येणार असा विचार करत कुठून दुर्बुद्धी सुचली प्रियाच्या मनात विचार येत असतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो मला आणि तुम्ही गिफ्ट आणलेत. यावरती सायली म्हणते हो सर, ते द्यायचं राहूनच गेलं. आणि मग सायली आता किचनमध्ये येते आणि आता तिला त्याच वेळेला परत एकदा 21 वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या होतात. आई गिफ्ट मी देणार असं म्हणणारी छोट्या तन्वीचा आवाज तिच्या कानामध्ये घुमायला लागतो. सायलीच्या डोक्यामध्ये पुन्हा त्रास सुरू होतो. मग सायली आता छोटीशी अत्तराची कुपी काढते जे स्वतः सायलीने बनवलेलं असतं आणि ती अत्तराची कुपी घेऊन अर्जुनला गिफ्ट म्हणून देते. सगळेजण हे पाहत बसतात. त्यावेळेला सायली म्हणते छोटीशीच आहे ही अत्तराची कुपी, म्हणजे मी स्वतः तयार केलेलं अत्तर आहे आणि हे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला असं म्हणत ती अत्तराची कुपी ती अर्जुनला देते. अर्जुन म्हणतो तुम्ही तयार केलं. यावरती सायली म्हणते हो, म्हणजे मीच तयार केलं. हे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सायलीने घरगुती अत्तर कसं तयार केलं. मग अर्जुन ते अत्तर घेतो. त्यावेळेला सायली सांगते म्हणजे ना आपल्या बागेतली वाळलेली फुलं असतात ना, त्या वाळलेल्या फुलांचं मी हे अत्तर बनवलंय. बघा तर सर तुम्हाला आवडतंय का. आता सायलीच्या या गुणांचं सगळ्यांना कौतुक वाटतं आणि कल्पना म्हणते वाळलेल्या फुलांपासून अत्तर, खरंच मी तर हे कधी ऐकलंच नव्हतं. सायली सांगते हो, कारण कसं आहे ना, फुलं ज्या वेळेला ताजी असतात ना तेव्हा तर ती सुगंध देतातच, पण कोमेजल्यावरती पण त्यांचा गुणधर्म ते सोडत नाहीत. यावरती प्रताप म्हणतो वा क्या बात आहे, मी तर हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे की वाळलेल्या फुलांचं अत्तर पण बनू शकतं, मला खरंच हे माहीत नव्हतं हां. मग अर्जुनात त्या अत्तराचा वास घेतो. वास खूप छान येत असतो. अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो खूप सुंदर स्मेल आहे सायली, म्हणजे इतके अत्तर मी वापरले पण हे अत्तर एकदम युनिक आहे. मग आता इकडे अश्विन प्रताप सगळेच जण ते अत्तर वापरून बघतात आणि सगळ्यांनाच तो स्मेल आवडतो. अस्मिता विचार करते इतके महागडे परफ्यूम वापरणारी ही माणसं ह्या कसल्या अत्तरचं कौतुक करतायत. अश्विन म्हणतो खरंच वहिनी, म्हणजे मी आत्तापर्यंत खूप अत्तर वापरली पण या अत्तराला तोडच नाही. सगळेच जण कौतुक करतात. अस्मिताचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यावरती विमल म्हणते म्हणूनच सायलीताई त्या दिवशी बागेतून सगळी सुकी फुलं गोळा करत होत्या. अर्जुनला तर खूप भारी वाटतं, म्हणजे आपल्यासाठी सायलीने काहीतरी बनवलंय याचं त्याला इतकं कौतुक वाटतं की मनातल्या मनात तो स्वतःच्या भाग्याचा हेवाच करत असतो. त्यावरती प्रताप म्हणतो खरंच, म्हणजे खरं सांगू का, यावेळेचा अर्जुनचा वाढदिवस ना सगळ्यांच्या लक्षात राहील असं, नाहीतर आपलं नेहमी अर्जुन उठतो आणि ऑफिसला जातो. या वर्षीचा वाढदिवस खूप छान होता. तर टोमणा मारत अस्मिता म्हणते पण ऑफिसला गेला असता तरच बरं झालं असतं. हे काय घरगुती केक, घरगुती अत्तर, हा कसला वाढदिवस.
यावरती आता मात्र सगळेच जण अस्मिताकडे रागाने पाहतात. कल्पना म्हणते, अस्मिता झालं, बोललीस निगेटिव्ह काहीतरी. यावरती अर्जुन म्हणतो, अगं सवयच असते एखाद्याला. आता मात्र प्रताप म्हणतो, कल्पना आजच्या दिवसाला तरी अस्मिता असं हे वेळासारखं बडबडू नकोस ना तू. असं म्हणत प्रताप आता अस्मिताला पण दम देतो आणि पुन्हा पुन्हा सायलीचा अपमान करू नको असं सांगतो. सायलीचा अपमान करू नको म्हटल्यावरती इकडे आता अस्मिता चिडते रागारागात आणि म्हणते, मी निघूनच जाते. आणि ती निघून जाते. प्रताप म्हणतो, राहू दे, तिला भूक लागली का की येईल. तोपर्यंत इकडे आता सायलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं कुसुमताईचे 1 नाही तर 10 मेसेज आलेले असतात. सायली तिला मेसेज टाकते, अगं कुसुमताई दिवसातनं किती वेळा मला विश करशील. अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि विचार करतो, सायलींना कुणाचे एवढे मेसेज आणि हसून हसून कुणाशी बोलतात, त्यांचे इकडे लक्ष पण नाहीये. असा विचार करत अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो. तोपर्यंत इकडे आता प्रतिमाची अवस्था खूप बिकट असते. शून्यात बघत असलेली प्रतिमा आता एकटक एकच नजरेने पाहत असते. तिला पडलेलं ते भयान स्वप्न, त्या दिवशीचं सगळं सत्य हे सगळं डोळ्यासमोर येत असतं आणि तिला कुसुम म्हणत असते, काय होतंय तुम्हाला, आपण एक काम करूया का, आपण डॉक्टरांकडे जाऊया का, त्यांना जाऊन भेटूया का. पण प्रतिमा काही बोलायला तयारच नसते. प्रतिमा शांतपणे आता सगळं सहन करत असते आणि तिला होणारा त्रास मात्र कुसुमला दिसत असतो. काय करावं बरं, म्हणजे या सगळ्यातून या बाहेर येतील. त्यावरती कुसुम म्हणते, तुम्हाला आठवते का काही, म्हणजे तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा बरं. तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे. मग तुमचा नवरा, तुमची फॅमिली हे सगळे कुठे आहेत, तुम्हाला काहीतरी आठवायला पाहिजे. बरं ते जाऊ दे, तुमच्या चेहऱ्यावरती ही भाजल्याचे व्रण आहेत, ते कुठून व्रण आले, म्हणजे काही घटना अशी घडली का ज्या वेळेला, म्हणजे तुमच्या घराला काही आग लागली का, तुमचं घर आगीत जळून गेलं का, त्यात काही नुकसान झालंय का, काय घडलंय आठवा की. पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं. कुसुम तिला बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करते, बरंच काही विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रतिमा मात्र शून्यामध्ये बघत असते आणि तिला कोणतीही गोष्ट आठवत नसते. फक्त ती रडत असते आणि पडलेल्या स्वप्नाचा विचार करत असते. कुसुमला मात्र खूप काळजी वाटते आणि ती तिचा भूतकाळ काढून घेण्याचा प्रयत्न करत तिला वेगवेगळे प्रश्न विचारत असते, पण प्रतिमा हू की चू करत नाही. अखेर कुसुम शांत बसते. अचानकपणे आता प्रतिमाला पुन्हा पुन्हा तोच विचार येतो, ज्यावेळेला कुसुम म्हणते, काय झालं होतं तुमचं, काय झालं होतं. आता मात्र इकडे प्रतिमाचं डोकं दुखायला लागतं. ती डोक्याला हात लावते आणि सेम सायलीसारखी तिची सुद्धा सिच्युएशन होते. डोकं खूप दुखायला लागतं, काही आठवत नाहीये आणि तिला ओरडण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला आवाज तोंडातून फुटत नाही. अशी विचित्र अवस्था बघून कुसुम म्हणते, राहू दे, तुम्ही काही सांगू नका, शांत व्हा बरं. असं म्हणत ती सगळ्यात पहिले प्रतिमाला शांत करते. प्रतिमा मात्र तोंडाने आवाज काढण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण आवाज काही फुटतच नसतो. मग कुसुम उठते आणि तिला पाणी देण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत किचनमधली सगळी कामं उरकून सायली म्हणते, आई म्हणजे आज आता हे पण ऑफिसला गेलेत, घरातली सगळी कामं उरकलेत, तर मी कुसुमताईकडे जाऊन येऊ का. यावरती आता मात्र इकडे कल्पना म्हणते, हे बघ, यापुढे जेव्हा जेव्हा तू माझी परवानगी मागशील ना, तुला मी कधीच परवानगी देणार नाही. सायलीचा चेहरा पडतो. विमल म्हणते, काय झालं, तुम्ही असं का सायलीताईंना ओरडलात. यावरती कल्पना म्हणते, मग काय ग, हिला कित्येक वेळेला मी सांगितलंय की असं माझ्याकडून परवानगी घेऊ नकोस म्हणून. तुला जे करायचंय ते फक्त मला सांगत जा की मी चालले, परवानगी घ्यायची गरज काय आहे. असं म्हणत कल्पना लटक्या रागाने सायलीला रागवते. सायली म्हणते, आई मला लहानपणापासून सवय आहे, म्हणजे मोठ्यांची परवानगी घेतल्याशिवाय मी कधीच काही करत नाही. आश्रमात होते ना तेव्हा मधुभाऊंची परवानगी घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल पण टाकायचे नाही. तीच मला सवय झाले आणि तसंच मी वागणार. जाऊ ना मी. कल्पना म्हणते, अगं तुला म्हटलं ना तुला जायचंय ना, तर तू जा बरं. असं म्हणत कल्पना सायलीला परवानगी देते. मग मात्र सायली आता कुसुमकडे यायला निघते. इकडे आता प्रतिमाला कुसुम पाणी देत असते, पण कुसुमच्या आता चेहऱ्यावरती खूप भीती असते आणि प्रतिमा मात्र आता खूप हादरलेली असते. काहीतरी आठवत असतं पण आठवत पण नसतं, काहीतरी बोलायचं असतं पण बोलता येत नसतं. अशी बिकट अवस्था, डोक्यामध्ये चालणारे विचार, हे सगळं प्रतिमाला खूप त्रासदायक होत असतं. आणि आता प्रतिमा शून्यात पाहायला लागते आणि कुसुम तिच्याकडे पाहायला लागते. दोघींना कळतच नसतं की नक्की काय करावं. कुसुमला मदत तर प्रतिमाची करायची असते, पण कशी मदत करावी हे काही कळतच नसतं. तोपर्यंत सायली आणि अर्जुन रात्रीच्या वेळेला आता मात्र बंगल्याकडे येत असताना अचानक विषय निघतो आणि अर्जुन विचारतो,
सायली, सांगा ना, तुम्ही मधुभाऊंना कशा भेटलात, कुठे भेटलात? आता मात्र सायलीला त्या दिवशीचा सगळा प्रकार आठवतो. ॲक्सिडेंटचं सगळं सत्य आठवतं. सायली डोक्याला हात लावते आणि किंचाळते, गाडी थांबवा, गाडी थांबवा. सगळा ॲक्सिडेंट डोळ्यासमोर जसाचा तसा उभा राहतो आणि अर्जुन कार थांबवतो तोपर्यंत त्यांचं घर आलेलं असतं. घराच्या बाहेर सायली उतरते आणि आता गेटमधून आत येते आणि तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवतो. अर्जुनने त्याच्या गळ्यातलं लॉकेट काढून आपल्या गळ्यात घातलेलं आठवतं आणि सायली बेशुद्ध पडते. अर्जुन तिला सावरतो. काय होते असं विचारतच राहतो.